यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधीच अंदमानात दाखल झालाय। मान्सून आता अरबी समुद्रात सुद्धा पोहोचलाय। अरबी समुद्रासोबत मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकतोय। मान्सून 17 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि महाराष्ट्रात साधारण 6 ते 8 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली। मान्सून दाखल होण्यापूर्वी देशातील बहुतांश भागांमध्ये मान्सून पूर्व पावसानं हजेरी सुद्धा लावले। यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच बरसताना दिसतोय। यंदाचा मान्सून महाराष्ट्रासाठी आणि एकूणच देशासाठी चांगला असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या काळात पावसाचे प्रमाण सामान्य ते सरासरीहून जास्त असणार आहे। विशेषतः मध्य, पश्चिम आणि ईशान्य भारतामध्ये समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। अंदाजानुसार एकूण 106% पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे। यामध्ये 104 ते 110% दरम्यानचा पाऊस हा सामान्यपेक्षा अधिक मानला जातो। यंदा पाऊस भरपूर पडणार आहे, त्यामुळे कृषी आणि जलव्यवस्थापनासाठी ही चांगली गोष्ट मानली जाते। दक्षिण भारतातून मान्सूनचा प्रवेश लवकर होण्याची शक्यता आहे। त्याचा संपूर्ण देशावर चांगला परिणाम होणार असल्याचं बोललं जातंय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर हा अंदाज खरा ठरला तर गेल्या 16 वर्षातील वेगवान पुढे सरकणारे हे पहिलेच मान्सून ठरणार असल्याचं सुद्धा बोललं जातंय। यापूर्वी 2009 मध्ये अशाच वेगानं मान्सून देशात दाखल झाला होता। मान्सूनचे अपडेट तसेच वेदर रिपोर्ट पाहण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।